केंद्रात बसलेलं निर्लज्ज सरकार, महाराष्ट्रात बसलेलं शेतकरी विरोधी सरकार आणि हवामान अंदाज सांगणारे भुरटे हवामान अभ्यासक या सगळ्यांनी मिळून फक्त शेतकऱ्याची मारायची काम केलेलं आहे. आणि फक्त गोजीरवानं नाव द्यायचं का हा देश कृषीप्रधान देश आहे. अरे ज्या देशात शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं जातं, ज्या देशातील शेतकऱ्यांच्या पिकाला भाव दिला जात नाही, हमी भाव दिलेला असतानाही तो कमी प्रमाणात दिला जातो, त्या देशातील शेतकरी अजून काय करू शकतो? आत्महत्याच करणार ना. पण त्याला गोंडच नाव दिलं जातं कृषीप्रधान देश. तर असा कोणता कृषीप्रधान देश आहे का ज्या देशात शेतकरीच फक्त मारला जातो आणि 70% जनता शेतकऱ्याच्या जीवावरती जगती, पण तरीही मारायचं काम फक्त शेतकऱ्यालाच केलं जातं. राम राम शेतकरी भावांनो बहिणींनो, मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. तर भावांनो, सध्या केंद्र सरकारकडून जनतेची अशी फसवणूक चालू आहे, जनतेची म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांची अशी फसवणूक चालू आहे. विचार करा तुम्ही, कांद्याला निर्यात बंदी केली, ऊसावरचं जे इथेनॉल बनत होतं कारखान्यात ते बंद केलं, त्याला परवानगी नाकारली. त्याच्यानंतर तूर भरमसाठ आयात केली, कापसाचे भाव पाडले. विचार करा तुम्ही, मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं? जर प्रत्येक गोष्टीत फक्त तुम्हाला शेतकरीच मारायचं आहे तर मग जगायचं कसं? कालच्या भाषणात विधान परिषदेचे सभेत जे भाषण झालं, त्या भाषणात प्रहार पक्षाचे बच्चूभाऊ कडू यांनी जे भाषण केलं का, ते एक नंबर भाषण केलं. म्हणजे त्या भाषणाला तोड नाही. आणि अशी उघड शेतकऱ्याची बाजू घेणारा माणूस जर झाला तयार, तर शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे की नाही? अहो, विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. लय बारीक विचार करा तुम्ही, बारीक. म्हणजे कांद्याला निर्यात बंदी केली. बरं, ही निर्यात बंदी आजपर्यंत पहिल्यांदाच झाली अशातला भाग आहे का? अजिबात नाही. याच्या आधी ही निर्यात बंदी झालेली आहे. म्हणजे जे लोक आजकाल आंदोलन करू राहिले का कांद्याला निर्यात बंदी झाली म्हणून, लोक म्हणजे राजकीय पुढारी, त्याच लोकांच्या काळात याच्या आधीही 2दा कांदा निर्यात बंदी झालेली. आणि एक गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही, ज्या वेळेस कांद्याची निर्यात बंदी झाली त्या वेळेस केंद्रातलं सरकार पडलेलं आहे. आणि आता जर आपल्या कांद्याला योग्य भाव मिळत नसला तर आपणही तेच करायचं आहे. आता आपल्याला ही 2024च्या निवडणुकीत जो शेतकरी विरोधी उमेदवार आहे का, तो पाडायचाच. बा तुम्हाला एक सांगतो मी, लोक म्हणते का हे सरकार पाडणार नाही का, तर त्यांच्याकडे EVM मशीन आहे. असू द्या, EVM असू द्या, नाही तर BOM असू, नाही तर GVM असू द्या, काही असू द्या. आपण जोपर्यंत बरं आपली एकी तर होईन, शेतकऱ्यांची एकी तर होईन का नाही? कांद्याला भाव नाही. बर, 2000 साली रासायनिक खताच्या किमती किती होत्या आणि आज रासायनिक खताच्या किमती किती आहे, याचं जर गणित काढलं ना तुम्ही, तर तुम्ही म्हणजे शेतीच करणार नाही. 2000 साली ही सोयाबीन 4500 रुपये निघत होती आणि 2023ला 23 वर्षानंतर सोयाबीन 42, 43, 4500 पर्यंतच चालली. बरोबर आहे का नाही? मग कोणता हा देश, कोणत्या प्रकारानं कृषीप्रधान देश? तुम्ही सांगा कसा? हा मला वाटतं कृषीप्रधान कमी आणि शेतकरी मारणारा देश असं म्हणायला काहीच हरकत नाही. या देशातल्या कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला असं वाटत नाही का त्यांनी शेतकरी जगावा, असं त्याला अजिबात वाटत नाही, कोणालाच नाही. म्हणजे आणि जोपर्यंत आपण शेतकऱ्यावरती भाषण देणारे तर लय झाले, शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही असं म्हणणारे लय झाले,
पण शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर येणारा माणूस जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपला देश कृषीप्रधान आहे असं म्हणताच येणार नाही. बरोबर आहे की नाही? विचार करा तुम्ही ह्या गोष्टींचा बारीकाईने विचार करा. मी म्हणतो म्हणून नाही. खरंय का खोटं आहे? आता या देशात म्हणजे फक्त शेतकऱ्याच्या मालावरतीच का बंदी घातली जाते? शेतकऱ्याच्याच मालाला का भाव दिला जात नाही? आहे का नाही? आता बरं, एखाद्याच्या कारखान्यावर बंदी घातली का कधी? का ज्याचा धंदा हा शेतकऱ्याच्या मालावरती आधारित नाहीये अशा याच्यावरती बंदी घातली का? किती कारखान्यांनी आता इथेनॉल प्रकल्प बंद केले, सरकारने इथेनॉलला परवानगी नाकारली. याची सुरुवात इथून नाही झाली. याची सुरुवात कुठून झाली माहितीये का? ह्या राज्यातून त्या राज्यात ऊसाची वाहतूक करायची नाही, इथून ही सुरुवात झाली की नाही? कारण काय? कारण महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या राज्यात ऊसाला चांगले भाव आहेत. मग शेतकरी महाराष्ट्रातला तिकडे ऊस देतो. मग त्याला जर जादा भाव भेटू राहिला तर मग तो ऊस तिकडे देणार ना. मग तसं होऊ नये म्हणून इतर राज्यात ऊस वाहतुकीला परवानगी नाकारली. ही झाली पहिली सुरुवात. पण मला हे कळत नाही, यांनी जरी परवानगी नाकारलेली असली तरीही ह्या राज्यातलं ऊसतोड लेबर दुसऱ्या राज्यात का चालतं? मग उत्तर प्रदेश बिहारचे लोक कामासाठी महाराष्ट्रात येतात, ते का बरं चालतं? मग कायदा नियम सगळ्यांना सारखाच पाहिजे का नाही? का फक्त शेतकऱ्याची मारायची एवढा एकच एक तुमच्याकडे कायदा नियम? विचार करा तुम्ही. मी म्हणतो म्हणून नाही, मी फक्त तुम्हाला मुद्दे सांगतोय. किती 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 गोष्टी अशा आहेत का त्या फक्त शेतकऱ्यांना मारण्यासाठीच आहेत. ज्या शेतकऱ्यांनी तुळतुळ करून कांदा पिकवला होता, आहे की नाही? माझे मित्र आहेत शरद धात्रक म्हणून, नाशिक यावल्याचे. त्यांनी टँकरनी पाणी घेऊन कांद्याला पाणी दिलं आणि आदल्या दिवशी त्यांनी कांदा ज्यावेळेस उपटायला सुरुवात केली त्यावेळेस कांद्याला भाव होता 45 रुपये, 41 रुपये, 42 रुपये. त्यांनी कांदा उपटला तर दुसऱ्या दिवशी त्या दिवशी रात्री निर्यात बंदी झाली. आता त्यांच्या कांद्याचं मार्केट आहे 7 रुपये, 8 रुपये, 10 रुपये. मग असं झाल्यानं तो शेतकरी आत्महत्या करणार का नाही करणार? सरळ सरळ गणित राहतात. फक्त शेतकरी मारायचा, शेतकऱ्याला जगून द्यायचं नाही. एवढे काही गोष्टी या राजकीय लोकांच्या डिक्शनरीत लिहिलेल्या आहे. मी तर म्हणतो आपल्याला जसं शिकवलं जातं ना का आऊत हाका असं हाकायचं, ऊसाचं बेनं कोणत्या सरीला दाबायचं, हे जसं आपल्याला शिकवलं जातं का, तसं ह्या राजकीय पुढाऱ्यांना नेत्यांना असं शिकवलं जातं का शेतकरी कसा मारायचा, गळा आवळून मारायचा, गळा दाबून मारायचा, मुंडकं पिरगळून मारायचा, पायाखाली ठेचायचा. ही त्यांना सिस्टीम आहे, हे त्यांना शिकवलं जातं. खरंय का खोटं आहे? तुम्ही सांगा. पण आपण जोपर्यंत एकी करीत नाही ना तोपर्यंत आपल्याला काहीच भेटणार नाही. आपल्याला याच्याकरता काय करावं लागेल? एकी करावं लागेल. विचार करा. मी शेतकरी आहे, मी ते जीवन जगतो म्हणून मी तुमच्यासाठी ते बोलतो. मी कडक कपडे घालून हायफाय घरात राहून शेतकऱ्याबद्दल बोलू शकत नाही. खरं आहे का नाही? मी कधी बोलू शकतो? ज्यावेळेस मी ते जीवन जगतो त्यावेळेस. मी जर दारू पितो, मी जर गायछाप खातो, तंबाखू खातो, तर मी तुम्हाला सांगू शकत नाही का गायछाप खाऊ नका, दारू पिऊ नका. हे मी सांगू शकतो कधी?
जर मीच खात नाही तवा, बरोबर आहे की नाही? त्याचे दुष्परिणाम मी सांगू शकतो का? कारण मी खातो ना. खरं आहे खोटं आहे? मी खात नाही बरं का. मी बडीशेपचं सुद्धा व्यसन करत नाही. माझे दात पाहून घ्या. बडीशेप सुद्धा मी खात नाही, कारण माझ्या बापानी आईनी माझ्यावरती संस्कारच नाही केले. ध्यानात घ्या. लई आहे बोलण्यासारखं. अहो दुधाचे भाव, आता उन्हाळा चालू होईल, म्हणजे हिवाळा म्हणजे उन्हाळाचे यावर्षी. आता मध्ये तो अवकाळी पावसानं थोडं बरं केलं, नाही तर हवामान खात्यावाल्यांनी पण आणि हवामान अंदाज सांगणाऱ्या लोकांनी पण शेतकऱ्याचीच गांड मारली. त्यांना सुद्धा दुसरं कोणी सापडलं नाही. पंजाबराव डग साहेबांनी इतकं फसवलेलं आहे यावर्षी, तरीही आपली लोक त्याचीच चाटीत येत. त्यांना काय आनंद भेटतो त्याच्यात कळत नाही मला. ते म्हणते का एक अंदाज त्यांचा चुकला असेल एका वर्षाचा, पण मागील 2-3 वर्षाचा अंदाज बरोबर झाला. अरे मागील 2-3 वर्षात जर पाऊसच भरपूर असला, जर पाऊस भरपूर आहे, तर तुमचा अंदाज सांगून काय फायदा आहे? हिवाळ्यातच थंडी पडणार आहे ना. मग मी तुम्हाला सांगू शकतो ना, अमक्या अमक्या तालुक्यातले थंडी पडणार आहे, इकडं थंडी पडणार आहे. हे कधी सांगन? हिवाळ्यात. इकडं नाही पडली तर तालुक्यातली, ह्या नाही गावात पडली तर ह्या गावात पडणारच ना थंडी. काय राव, किती फसवलं तरी आपली लोक त्यांचीच उचलायला तयार आहे. आणि आपण फक्त पाहत राहायचं. कारण आपल्याला आहे का, आपण काही करू शकत नाही, कारण आपण एक येत नाही, एकत्र येत नाही. आपण केंद्रात बसलेलं निर्लज्ज सरकार, महाराष्ट्रात बसलेलं शेतकरी विरोधी सरकार आणि हवामान अंदाज सांगणारे भुरटे हवामान अभ्यासक, या सगळ्यांनी मिळून फक्त शेतकऱ्याची मारायची काम केलेलं आहे. आणि फक्त गोजीरवानं नाव द्यायचं का हा देश कृषीप्रधान देश आहे. अरे ज्या देशात शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं जातं, ज्या देशातील शेतकऱ्यांच्या पिकाला भाव दिला जात नाही, हमी भाव दिलेला असतानाही तो कमी प्रमाणात दिला जातो, त्या देशातील शेतकरी अजून काय करू शकतो? आत्महत्याच करणार ना. पण त्याला गोंडस नाव दिलं जातं, कृषीप्रधान देश. अरे असा कोणता कृषीप्रधान देश आहे का ज्या देशात शेतकरीच फक्त मारला जातो आणि 70% जनता शेतकऱ्याच्या जीवावरती जगती, पण तरीही मारायचं काम फक्त शेतकऱ्यालाच केलं जातं. आजपर्यंत तुम्ही बघा, कारखानदार मोठमोठ्या कंपन्यावाले पैसे बुडवून परदेशात पळून जातील, पण एकही शेतकरी आजपर्यंत तो स्वतःच्या जीवाचं वाटोळं करून घेईन, तो आत्महत्या करीन, पण कोणताही शेतकरी कोणाचेही 1 रुपया बुडवणार नाही. हरामखोर लोक बँकेचे पैसे बुडवून पळून जातात. त्यांचं केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, कुणीही काही वाकडं करीत नाही. फक्त त्यांचं चालतं कोणापुढं, तर फक्त शेतकऱ्यापुढं. त्यांना शेतकरी जगवायचा नाही, शेतकरी मारायचा आहे. आणि याला कारणीभूत आपणच, कारण आपल्यात कमीत कमी 250 शेतकरी संघटना तयार झाल्या आणि एकही संघटना शेतकऱ्यासाठी ऐन टायमाला पुढं उभी राहत नाही. हे वस्तुस्थिती. भावांनो बहिणींनो, मी जनावरं चारितोय, मी शेतकरीच आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, मी काय मोठ्या बंगल्यात राहून पोकळ गप्पा हाणणारा माणूस नाही. मी शेतकरी आहे. मी सकाळपासून जनावराकडे. पण आता तुम्हाला काय सांगावं, शेतकऱ्याचे हाल. शेतकरी जागला ना तर देश जागणार आहे, नाही तर तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचे हाल आणि देशातील जनतेचे हाल कुत्रं खाणार नाही. याच्याकरता आपल्याला जर शेतकरी सुखी करायचा असला ना, तर 2024च्या निवडणुकीत आपल्याला हे बसलेलं सरकार पाडायचंय. आता तुम्हाला सांगतो मी, तुम्ही म्हणता का मग आणायचं कोणला, कारण सगळेच एका माळ्याची मणी आहेत. अगदी बरोबर, सगळे एका माळ्याची मणी आहेत. पण तुमच्याकडे जो उमेदवार उभे आहेत त्याच्यात जर तुम्हाला कोणी वाटत असलं का हा शेतकऱ्याचा फायदा करीन, त्यालाच निवडून द्या. बाकी कुणालाही निवडून द्यायच्या भानगडीत अजिबात पडू नका. तुमच्यासाठी कुणीच नाही, तर आपणही कोणासाठी व्हायचं नाही. आपले ह्या
सत्तेत बसलेल्या लोकांना, विरोधात असलेल्या लोकांना शेतकरी फक्त यांच्या सभेला गर्दी करण्यासाठी लागतो, बरोबर आहे की नाही? हां, यांच्या सदरांच्या उचलण्यासाठी लागतो. पण ज्यावेळेस शेतकऱ्यावर वेळ येते त्यावेळेस शेतकऱ्यासाठी कुणीही उभं राहत नाही. अवकाळी पावसानं एवढं कांद्याचं नुकसान झालं, तरीही वरून कांद्यावरच निर्यात बंदी केली जाते. आणि आपले तिथं असणारे जे मंत्री आहेत, कोणते तरी भारती पाटील म्हणून, त्या काय म्हणाल्या का कांदा तिथं पुरला पाहिजे. अरे कांदा तिकडं पुरला पाहिजे आणि महाराष्ट्रातला शेतकरी मरला पाहिजे. जर तुम्हाला बाकीच्या लोकांचं काळजी वाटली, मग तुम्हाला शेतकऱ्याची का काळजी पडत नाही? तुम्हाला 30% खाणाऱ्या लोकांना, कोणता शेतकरी असं ज्याला शेतकरी आहे तो कांदा पिकवत नाही, पण तो शेतकरी कधीही म्हणणार नाही का कांद्याचे भाव कमी करा. तुम्ही एक 2-3% लोकांसाठी अख्ख्या 70-80% लोकांचं, शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम अजिबात करू नका. ही विनंती आहे माझी तुम्हाला. तुम्हाला वाटत असन का शेतकरी पाटील आहे, म्हणायचं काय माहिती आहे का, पाटील या, अरे खरं आहे, पण त्या शेतकऱ्याचं आज आहे का, बागायतदार लोक म्हणते, त्यांना म्हणते बागायतदार या. अरे त्या बागायतदाराचं अख्खं बागायत गेलं, आता फक्त दारं राहिलेली आहेत. आणि ते ही उपसायचे कामं हवामान अंदाज सांगणारे लोक, हे राजकारणी, हे 7व-8व वेतन आयोग घेणारे लोक करतात. विचार करा तुम्ही, एखाद्या 7व-8व वेतन आयोग घेणाऱ्या माणसाला जर त्याला 1.5 लाख रुपये पेमेंट आहे आणि त्याला पगाराच्या दिवशी जर त्याला सांगितलं का तुला फक्त 10,000 रुपये भेटणार आहेत, तर त्याला कसं वाटन? तशीच अवस्था महाराष्ट्रातल्या आमच्या शेतकऱ्याची झालेली आहे. 45 रुपये भाव असताना अचानक दुसऱ्या दिवशी जर 7-8 रुपये किलोनी त्याचा कांदा जातो, त्यावेळेस त्या शेतकऱ्याची जी अवस्था होती ना, ती अवस्था भयानक आहे. शेतकऱ्यासाठी कोणी नाही आहे. बच्चू भाऊ कडूंचं जे काल परवा भाषण झालं का, ते भाषण मला इतकं आवडलं का बस. शेतकऱ्यासाठी कोणीतरी करतंय याचा आनंद वाटला. तर भावांनो, बहिणींनो, सगळ्यांनी शेतकऱ्यासाठी उभे राहा. तुम्ही नोकरीवाले असा, तुम्ही कसे असा, पण तरी तुम्ही शेतकऱ्याचेच पोर आहेत. शेतकऱ्यासाठी काहीतरी करण्याची जर वेळ आलेली, तर तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहा. मी एक मुद्दा मांडला होता मागे एकदा, शेतकऱ्यांना पेन्शन भेटली पाहिजे, त्या विषयावरती सुद्धा चर्चा झाली पाहिजे. शेतकऱ्यांना पेन्शन भेटलीच पाहिजे. जर तेलंगणासारखं राज्य शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन देऊ शकतं, तर मग आपलं तर मोठं राज्य आहे. आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना पेन्शन भेटलीच पाहिजे. याच्यावर पण तुमचं काय म्हणणं आहे हे सुद्धा व्हिडिओला लाईक करून नक्की कमेंट करा. माझ्या गाया चालल्या आता, नंतर बोलू आपण. उद्याच्या व्हिडिओत स्पष्ट आणि सगळं बोलू. तोपर्यंत सगळ्यांना जय जवान. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा. तोपर्यंत सगळ्यांना जय जवान, जय किसान, जय शिवराय.